राया 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 कोण आहे? आयला इथं काय खाऊन पिऊन पोसायला जपल्यात काय तुम्हाला हा? इथं मी काय टेन्शन मध्ये येईन. या रायाचं काय करावं लागेल, त्याचा बंदोबस्त केला पाहिजे. सुचतंय का काय? चालव ना तुझं सुपरफास्ट डोकं. भाऊ भाऊ हा, या सुपर प्लस डोक्यात आयडिया आली बघा. आयडिया आली, आयडिया आली की नाही? ऐका भाऊ, आपण काय करायचं माहिती का? आपण सगळ्यांनी हायका ना ते रायाचे हात पाय तोडून टाकायचे. मग ते कोणत्याच कामाचं राहणार नाही, ते घरातच बसून राहील ना. भाऊ भाऊ त्याचा हात उठ 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 उठ, अरे उठ. त्या रायाचा हात पाय तोडतो आणि घरात बसवतो, म्हणजे ती प्रीती दिवस रात्र त्यापाशी बसन आणि दोघं एकमेकांबरोबर गुलू गुलू. तुझ्या डोक्यात दगड घालू. उठ चल. त्या आईला काहीतरी आयडिया सांगतो. दुश्मन आहेस का माझा मित्र आहेस? भाऊ अरे हे आठवलं? अरे आठवतं का मला वर पोचवतो? अहो भाऊ आयडिया आठवली. सांगू ऐका, आपण ऐका नाही त्या राय आणि प्रीतीला किडनॅप करायचं. कसं आहे आता पुढे बा ऐका, रायाला आणि प्रीतीला किडनॅप केलं की त्यांचे ऐका नाही तसलेवाले फोटो काढायचे आणि तसलेवाले फोटो मामाला दाखवायचे. मग मामा काय करीन, त्या रायाला लात मारून हाकलून देईन. कशी वाटली आयडिया? ये 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 मस्त आहे का नाही? तुम्ही पण हा ये उठ. तुम्हाला कोणती तर आयडिया आवड ना बाबा? भाऊ 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 आता जर वांगाळ परत काय बोलला, अरे आता सुट्टी नाही तुला. जाऊ द्या, तुम्हाला प्रीतीसोबत लग्नच करायचं नाही वाटत. मी चाललो. सांग बाबा सांग. नाही मी चाललो. अरे सांग बाबा. सांगू ना? मग ऐका, हा. त्या रायाला आहे का नाही आपण पाण्यात मिक्स करून दारू पाजायची. इतकी पाजायची लय पाजायची. मग ते बेवडा होईन, गावात हिंडन, इकडं तिकडं पडन. मग ते मामा त्याला हाकलून देईन का नाही. मग लग्न पण लावून देणार त्याच्यासोबत. ए कशी वाटते आयडिया? एक नंबर थांबा थांबा थांबा. आता तू मला मारणार नाही नाही मारणार. माझे हात दुखायला लागले. अरे रताळ्या, तो मामा तो आधीच अट्टल बी एवढा, आणि तो राया दवाखाना सोडून कुठंच जात नाही. त्याला औषध सोडून मी दारू पाजू. राया हे घे दारू. आपलं गाव 90% पेताड आहे, तू पण पेताड होऊन आलाय का? असं करू म्हणजे तो मामा पेताड, मग हा पण पेताड. मग ह्या पेताडाला पेताड भेटणार आणि दिवसभर रात्रभर घरात बसून पिणार. अरा रा रा रा. अयो आता तो मामा तिथं 100% लग्न लावतोय. असली आयडिया नाही 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 भाऊ भाऊ थांबा भाऊ. एक प्रॉब्लेम झालाय. काय? चार्जिंग संपली ना. चार्जिंग म्हणजे कस काय संपली? पोटात काहीच नाही. हा काय? खाऊ ये. दे. या ना, येऊ. त्याच्यासाठीच आहे तुम्ही. फक्त गिळा. हो तुम्हाला बी गिळायचे. ह्यांना ए आहे वाडी ह्यांना. अरे सूरज कुठे रे? अरे बाहेर बसलेच. त्याला नाही खायचं का? आता नको म्हणायला लागलेत. आता मला पण खाऊ वाटना, पण बळच खातो. त्यांच्याशिवाय घशाखाली घास उतरत नाही, पण तरी खातो. जाऊ द्या. बर बर खा खा. काय मत झाले तुमच्या हाताला लय चव आहे बाबा. खा पोटभर खा. हा. अरे जरा त्याला सुधरवणार आहे, काहीतरी सांग 4 शब्द. हा मी आहे ना, तुम्ही कशाला टेन्शन घेता? मी त्यांना बरोबर पुन्हा लावतो. काय? म्हणजे समजावतो, बरोबर समजवतो. बर
पोहे अजून आहेत हो का? आहेत आहेत. खा तू खा. दे की मग. हा देते खा खा पोटभर खा. यार इतक्या वेळ वाट बघायला होतं कोण येते येते म्हणून अर्धा तास झाला पण अजून आले नाही. येऊ दे तिला, बोलतच नसतो तुझ्याशी. मीच जातो. राया सॉरी, खरंच सॉरी. ऐकून तरी घे राया. मला नकोय तुझं सॉरी, मला नाही बोलायचं. राया खरंच की रे सॉरी. ऐकून तरी घेत जा राया, ऐकून तरी घे. कोणीतरी रुसलाय वाटतं माझ्यावर. रुसला पण किती गोड दिसतंय. मस्का नको मारू. कोणी एवढ्या वेळ वाट बघायला होतं का? तसंही कोणाला काय पडलंच नाही ना. बाई ग कसला राग. राया सॉरी की. कान पकडू का आता? एवढ्यानं माझा राग नाही जाणार. हवं तर दुसरं काहीतरी कर, मग बघू. जाऊ दे, असं पण तुला काय बोलायचं नाही. जाते मी. ए बायको, आता कुठं जात? हे बायकोच काय मध्ये आता? आपलं काय लग्न झालंय व्हय? त्यासाठी कोणत्या विधीची गरज नाही. या रायानं तुला मनाने बायको मानली. आणि हा, या रायाच्या हृदयाची तू राणी आहेस. राया का करतोस रे एवढं प्रेम माझ्यावर? हे बघ प्रीती, प्रेम करणाऱ्यांना जर हा प्रश्न पडला असता ना तर प्रेमात कोण वेड झालं नसतं. प्रेम होतं, ते कशासाठी होतं, का होतं, कसं होतं याचा विचार नसतो करायचा. ते फक्त जगायचं असतं, ते पण मनसोक्त. राया कधी कधी भीती वाटतं रे आपल्या प्रेमाला कोणाची. राय असताना काळजी करायची, कळलं? बरं जाऊ दे, सोडतो विषय. ज्यासाठी तुला इथं बोलवलं होतं मी ते दे मला. काय पाहिजे तुला? काय पाहिजे म्हणजे? मला एक पप्पी दे. होय नाही देत जा. ए प्रीती, एक एक अगं दे ना. ए प्रीती, तू ती गावाच्या बाहेरच्या हॉटेल मधला वेटर कर. अरे हा मिस्टर. अरे कायला का अवस्था करून घेतली. तरणात आटा पोरगा एवढा का आणि दारूच्या हारी गेला. हे घे काय बोलताना लाज वाटते का नाही तुला? जिबेला तुझ्या काय? अरे तुमच्यासारखे गिराईक आमच्या हॉटेलला तिथं मस्त मजा करतात, दारू पितात, चकना खातात, चिकन लेग पीस खातात आणि पैसे कोण भरणार? ते आमच्या मालकाने मला डोंगरावरलाच घालून नाकलून दिलं. मग आता मी काय करणार? अरे असू दे, काम नाही करायचं मत ना तर कमीत कमी दारू पिऊ नको. जाऊ का मी? कुठे चाललंय एवढ्या खुशीत? मी
अरे खुशीत असण्याचं कारणच वेगळं आहे मित्रा माझं. माझ्या एकुलते एक पुरीचं लग्न जमलंय. तिच्या लग्नाची तारीख काढून आलोय मी आज. क्या बात आहे, क्या बात आहे. चला मग आज बसूया 2-2 घोट. ए बाबा वेटर, दारू सोडली मी. दारू ना पित मी. पोरांना बी सांगितलंय माझ्या मी दारू सोडली म्हणून. अरे बाबा मी कुठे धरायला लावतो तुला दारू. मी तर म्हणतो लिटिल लिटिल घेऊ. तुझ्या पोरांना काय करायचं. चल. तुझं लिटिल लिटिल तुझ्यापाशीच राहू दे. आधीच माराय टेकलेल्या आतड्यांना परत अजून नाही मारायचं. अरे लेकरा बाळांचा संसार रे. पुरीचं लग्न जमलंय माझ्या आणि कुठं लिटिल 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 करतोय. सात समुंदर पार में तेरे पीछे पीछे आ गया सासरे तेरे पीछे पीछे आ गया ना जुल्मी तेरी चाल सासरे. काय सासरे हा तुम्ही तर लय डॉंग करता राव. एक पाय मसनात असताना सुद्धा जीवाला एवढं बी आता सासरे मरा ना राव. सासरे मरा की कसं आहे तुम्ही मेला ना तरच प्रीती मला मिळेल. वेटर येतो मी. सासरे भाऊ म्हाताऱ्याला पण शिंग फुटली राव. पैसा लागत होता तेव्हा कसं गोड गोड बोलत होता. आता बघा रंग बदलू सरण्यासारखं करतोय. येतो मी. सासरे लय लाबाड आहे राव तुम्ही. लय लय लाबाड. मग नाही तर काय. त्या आईला पैसा परी पैसा घेतो. आज परीचं लग्न लावून देतो, उद्या लावतो, परवा लावतो. हा लग्न लायलं राम नुसताच पैसा खाल्ला आणि बेकर पण नाही दिला. माझ्यासारख्या गुन्हे पोराला मोकर नादा लावला सासरे. हा परत मला जेलला टाकलं आणि सत्ता बसले मजा करीत. हा सूरज, माझ्या प्रीतीचा हात कधीच तुझ्या हातात देत नसतो. लक्षात ठेव. सासरे तसे मला पैसे देता येतात ना तसं घेता पण येतात. लक्षात ठेवायचं काय पुढच्या वेळेस जर आलो ना फक्त पोरगी तयार ठेवायची नाही तर माझं पैसे आणि ते पण व्याजासकट. सासरे सासरे बाबा कधी कधी मला काही होतं बाबा. जातो येतर ते कार पैसा आहे आपल्या तुला दारू पाहिजे ना टाकायला गाडी. चल सासरे पुढच्या वेळेस येणार एक तर पैसे द्यायचं नाहीतर पोरगी. मामा तुम्ही इथे या की. तायडे दादी सगळंच घरातलं काम करतात की वाटतंय. लग्नानंतर तुझं टेन्शन गेलं बघ कामाचं. हा तुझ्या ताईचं लग्न झाल्या म्हणजे माझ्याच मित्राला काम करायला वार गुरु. मग तू कर की. तुला काय होतंय. नाही तर हे तर 24 तास खायला असतो या. आता मी काहीच नसतो करत. अरे काय बाजार भरलंय हा. ज्या कामासाठी आलो होतो ते काम सांगू की. हा राया गुरुजीकडे गेलो होतो लग्नाची तारीख काढायला. 2 तारखा निघल्यात बघ. ए माझ्या मित्राचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन, माझ्या मित्राचं लगीन. तायडीचं लगीन. अरे आधी तारीख तर ऐकून घे मग नाच की. आता चापली ना. झालं तुमचं. हा झालं तुझं नाचून. बोलू का मी आता. राया लग्नाच्या 2 तारखा काढले. 1 महिन्यापूर्वीची पण मला दुसरी 6 महिन्याची आवडली. का 6 महिन्याची का 6 महिन्याची नको का. म्हणजे लवकर होतंय का. बघ आपण एक काम करू वर्षाची काढू. काय ग प्रीती चालेल का तुला. चालेल की मला जेवढा वेळ भेटेल तेवढा आपल्याला तयारी करायला वेळ मिळेल. हा मग तयारी नको का करायला लग्नाची. बरोबर आहे बरोबर आहे. हो मामा 6 महिन्याची कशाला लय लेट होतय ती. अहो आता महागाई वाढली हो. समजा उद्याच महागाई वाढली तर नाही 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 ह्या महिन्याच्या एंडिंगला उरकून टाकू लग्न. ह्या महिन्याची एंडिंगला कसं होईल. हा
आता बस्ता बांधायचा, पत्रिका छापायच्या, झाल घ्यायला नको, सगळ्यांना सांगायला नको, महिन्यात नाही जमायचं. अहो मामा बसतेच काय लग्न नंतर बांधू की काय काय म्हणजे ते नसतं का ते फोटो बिटोच ते पोस्ट वेडिंग प्री वेडिंग तसंच आता फॅड निघाले पोस्ट वेडिंग बसता. काय पोस्टोडिंग बसता असतो, पण लय काम आहेत अजून, नाही उरकायचं. अहो मामा भांडी बिंडी काय अजिबात घेऊ नका बरं का. हो भांडी घासून घासून तिचा हात दुखत्या ना. भांडी नको, भांडी कॅन्सल. आणि हा ती पत्रिका छापायचं झालं ती बी कॅन्सल. अहो आता काल व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवतात एका क्लिक मध्ये सगळ्यांना सेंड. आणि हा ओढली सुरली माणसांना आपल्या चंबे आहेच की अख्ख्या गावात दौंडी पिटू देतं बघा. एका फेरफटक्यात अख्खं गाव सगळ्यांना सांगून टाकते. एका दिवसाचं काम 6 महिने कशाला. बर, तुम्हाला जी काय करायचंय ना ती करा. पण नाही, मला वेळ पाहिजे, मला तयारी करायची लय. नाही जमायचं. अगं प्रीती काय करायचंय ती करा तुमच्या मनाने. मी बसतो आपला इथं, मला झाल्यावर सांगा. अगं प्रीती अजून किती तयारी करायची तुला. अगं आधीच एवढी गोड दिसते तू, त्यात अजून एवढी सुंदर नटून सुटून आलो का लेकराचा जीव घ्यायचा विचार आहे का. नाही पण अहो हेच हेच आहो मामा. अहो तुमची पोरगी पण तयार आहे. अहो तुम्हाला लय खर्चात नाही पडणार ती. हा मामा ऐका माझं आहे तशी बेस्ट आहे बघा ती. आणि ह्या महिन्याच्या एंडिंगला बार उडून टाका. हा आपण मांडवाचं काय करायचं. मांडव लागतो काय. हा आपला मित्र आहे मांडववाला, आताच जाऊन सांगतो. वा 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 बघा मित्र असा होता असा एक नंबर काम केलं तू. मांडवाचं चिंता मिटलीच. तरी पण राया, अहो मामा माझा ऐका तुम्ही. अहो, महागाई किती वाढली. महागाईचा विचार करा, आपला विचार करा. हा जर तुम्ही सामान्य लग्न ठेवलं तर तुमचं तयारी करता करता किती हाल होत्या. ती मला बघवतील का. नाही ना. हा करून टाका नाही महिन्याच्या एंडिंगला लग्न. ओ दाजी, मला समजतंय की सगळं. महागाईच्या नावाखाली तुम्ही तुमची गाय खपवताय वे. काय पण बोललं. राया, मामाची दाढी काय उगा उन्हाने पिकली होई. हा आधीपासूनच मला माहित होतं हे सगळं, म्हणून मी एका महिन्यापूर्वीची तारीख फिक्स केली आहे. आणि तुला मगाच धरणं दिसा ना बाई, पेड्याचा बॉक्स आणलाय. बरोबर एकामेकाला दिवदानक्यात बार उडून एका महिन्यानीच लगेच. कृष्ण आता तो कभी अभिनंदन. लवकरच मांडव भेटू. बाबा चला की आता. जायचं होय. हम्म, तुमचं झालं असं झालं आमचं. चल राय, जाऊ का मग. हा चल. या. राया, ए राया, अरे काय झालंय तुला. हा राया, कुठे आहेस तू. ऐकतोयस का. कुठं गे. राया, तुला बरं नव्हतं ना. काय झालंय तुला. मला शंभू म्हणलं की तुझी तब्येत ठीक नाही. काय झालंय, कुठं दुखतंय तुला. इथं दुखतंय.
पण आता तुला पाहिलं ना, आता बरं वाटतंय. अरे घाबरले की मी, जीव गेला असता माझा. असा कसा जीव जाईल? अजून तू प्रेम करायचं बाकी आहे. ते जाऊ दे, तू इकडे राहा. हा, राया बाबा घरात वाट बघत असतील. अरे सांग की काय आहे तुझं? ते बाबांचं जाऊ दे, ती शांब्या बघेल. तू फक्त काय वेळ दे मला, फक्त काय वेळ. प्लीज प्लीज, एक मिनिट. आता हे काय नवीन? चंद्र तारे तर तोडून नाही आणता येणार, पण तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल. तुझ्यासाठी ताजमहल तर नाही बांधू शकत, पण तुझ्या माझ्यासाठी येऊनचं घर नक्की असेल. तुझं नाव हातावर जरी नाही गोंदलं ना, तर हृदयावर मात्र फक्त तुझंच नाव असेल. मजनू बनून नाही कधी फिरतात, पण नवरा बनून कायम सोबत असेल. तुझा हात हाती देशील ना? आईबाबांचं माहित नाही, पण साहेबराव मामा शपथ, तुझी माझी जोडी लाखात एक असेल, लाखात एक. आय लव्ह यू प्रीती. मी तुझ्यावर खूप 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 प्रेम करतो. या रायाची प्रीत होशील ना? नक्की. आय लव्ह यू टू राया. आय लव्ह यू. तुला आज हे प्रपोज बिपोज कसं काय सुचलं? काय नाही, ते आपलं असंच कधी मनातलं कधी सांगितलं नाही ना, म्हणलं बोलून टाकावं. आणि जो प्रपोज करत नाही तो मजनू कसला? आता काय प्रपोज लग्नानंतर 4-5 पोरं झाल्यावर करायचं होता काय? 4-5 पोरं? हा, काय कमी आहेत का? अगं मी तर नाव पण आठवून ठेवले तर, सोन्या, मोन्या, चिक्कू. बस बस बस, गप बस राय. काय पण काय? आता काही काय त्यात, तू मी आणि आपली प्रीतीची पाकळी. मस्त संसार असेल बघा आपला. राय बस, नाहीतर जाते बघ मी. अगं थांब. लाजाळू किती लाजते? राय असंच आयुष्यभर सोबत राहशील का रे? प्रीती, राया तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत कायम सोबत असेल. प्रीती म्हणजे रायाचं जग आहे. राय मी पण तुझ्याशिवाय नाही राहू शकत रे. आणि तू किती प्रेम करतोस माझ्यावर, किती काय काय करतोस माझ्यासाठी. खरंच थँक्यू बाय.